प्राध्यापक डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, बस नाम ही काफी है. सोलापूरची कन्या. संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे ज्योतिताई. अभ्यासू नेतृत्व म्हणजे ज्योतिताई. महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ म्हणजे ज्योतिताई. सामान्य जनतेला न्याय देणारे नेतृत्व म्हणजे ज्योतिताई. अडचणींना धावून जाणाऱ्या भगिनी म्हणजे ज्योतिताई. या महाराष्ट्राची लाडकी बहीण म्हणजे ज्योतिताई. ज्योतिताई भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेवर खासदार म्हणून जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी त्यांची सार्थ निवड केली आहे. अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि गर्व वाटावा अशी ही निवड आहे. सोलापूरची संघर्षशील कन्या ज्योतिताईंचा आवाज संसदेत घुमणार आहे. संघर्षाची ज्योत आता दिल्लीच्या तख्तावर झळकणार आहे. सोलापूरचा अभिमान देशभर दुमदुमणार. ताई, तुमचे हार्दिक अभिनंदन. संघर्ष आणि शिक्षणाच्या जोरावर आता राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. संघर्षाची ज्योत दिल्लीच्या तख्तावर जात आहे. रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करणारी मुलगी आता संसदेत विचार व्यक्त करणार आहे. सोलापूरच्या मातीतून उभी राहिलेली संघर्षाची ज्योत आता दिल्लीत पोहोचली आहे. शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होणे ही केवळ वैयक्तिक यशाची कथा नाही, तर संघर्ष, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या शक्तीचा सन्मान आहे. गरिबीतून पत्र्याच्या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज संसद भवनापर्यंत पोहोचत आहे. वेटर वडिलांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या या ताईने शिक्षण, अभ्यास आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक कार्य, सामाजिक चळवळ, प्रसार माध्यमातील योगदान, आंबेडकरी विचारांचा वारसा, समाज प्रबोधनाची तळमळ आणि अन्यायाविरुद्ध आक्रमकपणे आवाज उठवण्याची त्यांची शैली यामुळे त्या राज्याच्या राजकारणात प्रभावीपणे पुढे आल्या. महाराष्ट्रभर त्यांची मुलूक मैदानी तोफ धडाडली. शिवसेना प्रमुखांच्या विचार नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पक्षाची भूमिका उभ्या महाराष्ट्रात ठामपणे मांडली आणि आज त्याच कर्तृत्वाची दखल घेत त्यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. सोलापूर सारख्या शहरासाठी ही अभिमानाची बाब आहे की येथील एका संघर्षशील मुलीला आता देशाच्या सर्वोच्च संसदेत काम करण्याची संधी मिळत आहे. प्राध्यापक ज्योती वाघमारे यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. त्यांच्या या नव्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. दिल्लीच्या संसदेतूनही त्या समाजाच्या प्रश्नांसाठी तितक्याच ताकदीने आवाज उठवतील असा विश्वास आहे. ताई, आम्हा सर्वांना तुमचा सार्थ अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.